नमस्कार मंडळी सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आता आम्ही असो ना मालवणमध्ये आहो. आमचे मित्र बबन मेस्त्री यांच्या साईडवर आलो आम्ही. नारळाची झाडा काय खातं रे? पेरू पेरू. तर तुमका काहीतरी दाखवण्यासाठी मी आज व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ म्हणजे खास की जे आमचं मित्र बबन मेस्त्री हे जे पाडणे मागे बघताय ना तुम्ही, तर त्यांनी ते डिझाईन वगैरे सगळं केलेलं आहे त्याने. आणि काय बोलतात रे, डिझाईन करून त्यांनी जी सगळी पूर्ण हे उभे केले रूम्स, मी तुम्हाला पूर्णपणे दाखवणार. जर तुम्हाला असे पाहिजे असतील बनवून तर तुम्ही त्याला संपर्क करू शकता. आपलाच माणूस आहे, मालवणी माणूस आहे. मालवणमध्ये आहोत आम्ही आता. आणि मालवणमध्ये पहिलं हे असं बनवणार हे पहिलं हॉटेल आहे, यश हॉटेल म्हणून आहे मालवणमधलं. आणि ही म्हणजे जी बनवण्याची काय बोलतात ते कारागीर हे आमचे बबन मेस्त्री आणि त्याचा मोठा भाऊ विशाल मेस्त्री. बघा तुम्ही, बबन मेस्त्री वरती आहेत. हॉटेल यश हा त्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे. इकडे गेलात तुम्हाला मालवण, तारकर्ली, देवबाग, आणि इकडे गेलात तर तुम्हाला मालवण बाजारपेठ. हॉटेल यश हॉटेलचं नाव आहे. हे बघा, हे असे रूम्स आहेत. तिकडे काही रूमचं काम चालू असल्यामुळे काही दिवस हॉटेल बंद ठेवलेलं आहे. हे हॉटेल आहे, हा देवबागला जाणारा रस्ता आहे आणि हा या साईडला मालवणला जाणारा रस्ता आहे. आणि ह्या इथून मधून वाटून गेलात ना तुम्ही, तर इकडून त्या साईडला समुद्र आहे. हे पण इथे पण त्यांचेच रूम आहेत. यश हॉटेल तुम्हाला 1 2 3 4 आणि 5 एकूण 10 रूम आहेत इकडे. हे बघा अशा प्रकारे आहेत. हे हॉटेल आहे. या हॉटेलच्या त्या साईडला समुद्र आहे. आणि इकडे तुम्हाला जेवायचं असेल तर याचं किचन आहे. हॉटेल यश न्याहारी निवास रेस्टॉरंट आहे त्यांचं. हे हॉटेलचं किचन आहे. इकडे तुम्हाला जेवण वगैरे भेटून जाईल हॉटेलला आल्यावर. हॉटेलचं इंटेरियर पण बघा कसं केलं आहे त्यांनी रेस्टॉरंटचं, वुडनपासूनच छान वाटतं आहे. तुम्हाला इकडे सर्व प्रकारचं जेवण भेटेल, व्हेज नॉनव्हेज जे पाहिजे ते. मालवण तारकर्ली रोडला आहे. आणि ह्या हॉटेलच्या त्या साईडला गेलात ना, रस्त्याच्या त्या साईडला, तर तुम्हाला समुद्र आहे. हां, 2 मिनिटाच्या अंतरावर चालत गेलात ना इथून की समुद्र आहे. तर चला मी तुम्हाला पूर्ण रूमची व्हिडिओ रूम दाखवतो तुम्हाला, कसं त्यांनी बांधकाम केलं आहे, कसं काय आहे, इथे रूमची प्राईस किती आहे, काय आहे, मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगतो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही याची डिझाईन बघू शकता, फिनिशिंग बघू शकता. हे दरवाजा पूर्ण लाकडी आहे. ह्याला कोणतं लाकूड बोलतात मला पण नाही, मी बबनला विचारून तुम्हाला सांगतो. हे पूर्ण फिनिशिंग, आणि ह्याला कोणत्याही ह्याची हे नाही केलेली आहे. हे लाकडाचंच हे आहे फिटिंग, सगळं लाकडाच्या काय बोलतात त्याने चॉक घेऊन त्याला फिटिंग केलेलं आहे याचं. बघा जॉईंट वगैरे. मी आता तुम्हाला वरती जाऊन दाखवतो. हा वरती जाण्याचं हे आहे. आणि हे जे बांधकाम केलेलं आहे ना, त्या हॉटेलचं नाव आहे यश हॉटेल आहे. मालवण तारकर्लीमध्ये अवेलेबल आहे. तर तुम्हाला रूम्स वगैरे पाहिजे असतील तर बघा अशा प्रकारे रूम आहेत. हां, एका दिवसाची कॉस्ट काहीतरी 5,000 रुपये आहे. सीझननुसार प्राईस वर खाली होत असते. जर तुम्हाला रूम्स वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी याच्या खाली तुम्हाला या हॉटेलचा नंबर आणि देतो तुम्हाला. आणि जर तुम्हाला असे रूम बनवून पाहिजे असतील सेम, जर तुमच्या घरी वगैरे काय कोकणामध्ये कुठे पण असं काही बांधकाम करायचं असेल तर ते आमचे मित्र बबन मेस्त्री यांचा पण मी संपर्क कॉन्टॅक्ट नंबर देतो. त्यांना तुम्ही संपर्क साधून तुम्ही असे रूम्स किंवा तुमच्या घरची डिझाईन बनवून घेऊ शकता.
बघा सुंदररित्या फिनिशिंग किती अप्रतिम आहे हे बघा. असं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये बघायला एवढं हे नसेल वाटत, मला नाही माहिती तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय, पण जे इथं आल्यावर जे बघायला जेवढं भारी वाटतं ना, पण बरेचसे लोक इथून जाताना तर बघा तो मेन इथून सरळ गेलात की देवबागला जातो आणि या साईडला सरळ मालवणला जातो. त्याच्यामुळे ह्याचं हॉटेलचं काम चालू असल्यामुळे थोडं बंद ठेवलेलं आहेत रूम, नाही तर कायम गर्दी असते. आणि जर तुम्हाला अशीच घरची स्वतःची डिझाईन वगैरे करायची असेल तर प्लीज बबन मिस्त्री यांना कॉन्टॅक्ट करा. त्याचा नंबर आहे, मी तुम्हाला जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला रूम दाखवतो. आता आतमध्ये कसं आहे हे आमचा मित्र हर्षद. पूर्ण लाकूड आहे, भिंत नाही त्याला काय नाही, पूर्ण लाकडाचं आहे. कोणतं लाकूड आहे तुम्हाला त्या बबनला विचारून सांगतो. हे पूर्ण असे रूम तुम्हाला भेटतात. हां पाईनवूडचं लाकूड वापरून हे असं बनवलेलं आहे हॉटेल, रूम्स बनवलेले आहेत. बघू शकतो 2 माणसं झोपतील एवढा बेड आहे आपल्याला इथे. AC पण आहे. चला आता आपण बाथरूम बघूया. बाथरूममध्ये पण त्याला ग्लास लावलेला आहे. त्याच्यानंतर नाही, पहिलं ते लाकूड त्याच्यानंतर वरती ग्लास लावलेला आहे की ते भिजून खराब होऊ नये म्हणून. हे बघा अशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे सगळं. आणि हे छोटंसं कपाट आहे, पूर्ण लाकडाचंच आहे. इथे एक ना दगड आहे ना काही आहे, फक्त खाली फाउंडेशनसाठी हे वापरलेलं आहे दगडाचं. त्याच्यावरती पूर्ण लाकडी बांधकाम आहे हे. एक छोटीशी TV भेटते आपल्याला एंटरटेनमेंटसाठी. सिलिंग बघू शकता तुम्हाला कसं पूर्ण लाकडापासून बनवलेलं आहे. बेडवरून तुम्हाला असा नजारा आहे हा रूमचा बाहेरचा. एक मिरर आहे, छोटीशी TV आहे आणि खूप काही असं. फ्रीज नाही आहे वाटतं, छोटासा डोर आहे. खरंच छान वाटतं या रूममध्ये बसल्यावर, एकदम थंड वाटतं. आणि असा नजारा असेल तर भाई एक नंबर. असं हे मालवणमधलं पहिलं असं हॉटेल आहे जे पूर्ण वुडनमध्ये आहे. आणि जे हॉटेलचं नाव आहे यश. आणि जे हे बांधकाम केलेलं आहे हॉटेलचं ते आमचे मित्र, आम्हाला गर्व वाटतो ते सांगायला की आमचं त्या मित्राने हे केलेलं आहे. त्याचं नाव आहे बबन मिस्त्री. बघा छान वाटतं. तुम्ही ह्या हॉटेलला एकदा नक्की व्हिजिट द्या. आणि म्हणजे मला एवढं भारी वाटतं कारण का मी कायम ट्रॅव्हल करत असतो, खूप ठिकाणी फिरत असतो, पण रूममध्ये जे एंटर केल्यावर जे वाटतं फील, ह्या रूममध्ये जे एंटर केल्यावर जे फील वाटतं ना, एक नंबर वाटतं. असं काहीतरी वेगळं फील येते. ते आता मी सांगतोय म्हणून नाही, जर तुम्ही या बघा कसं वाटतं एकदम. आणि आम्ही चॅनलचे मालक, स्वतः मालक. एवढं छान रीते डिझाईन केलेलं आहे ना, कोणत्याही प्रकारचं लोखंड किंवा कोणती वेगळं हे यूज नाही केलेलं आहे. पूर्ण लाकूड आहे, छत पण पूर्ण लाकडाचंच आहे. त्याच्यामुळे थंडावा राहतो या रूममध्ये. बघू शकता कसं काम केलेलं आहे पूर्ण. आहे बघा, सपोर्ट वगैरे सगळं लाकडापासून दिलेले आहेत. किती छान वाटतंय बघा. हे ऑलरेडी 4 बांधलेले आहेत, अजून त्याचं एक बेडरूमचं काम चालू आहे रूमचं. तुम्हाला दाखवतो मी. बघा हे जे दिसतंय ना, ह्याचं बांधकाम झालेलं आहे. हे आता नवीन बांधलं आहे त्याने. आणि हे त्याचं डिझाईन, हे काम चालू आहे याचं. हे बघा पूर्ण लाकूड
लाकडापासून बनवलेलं आहे आणि ह्याला कोणतं तरी लाकूड बोलतात, मी बबनला विचारून तुम्हाला सांगतो. हे वाटतं दुसरं आहे, स्लॅबचं आहे. पण जे ते रूम आहेत ना त्याला स्लॅब वगैरे काय नाही, डायरेक्ट वुडनपासून बनवलेलं आहे. हे तुम्हाला दाखवतो, वरचे रूम दाखवतो. हे असं आहे. आणि आज जे व्हिडिओमध्ये आहेत आमचे ते हर्षद पोळ. ते बघा हे जे बसलेत बबन मेस्त्री, त्यांनी हे हॉटेलची हे डिझाईन वगैरे केलेली आहे. डिझाईन, बांधकाम जे काय आहे ते हे पूर्ण केलेलं आहे. त्याचं बघू शकता तुम्ही, किती छान वाटतं. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही जर पूर्ण हे बघायचं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. बघा फिनिशिंग किती छान वाटते. तुम्हाला अशा प्रकारची घरं बांधायची असेल किंवा काही करायचं असेल तर सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये तुम्ही आमचे मित्र बबन मेस्त्री, बबन यांच्याशी संपर्क साधू शकता. मी ह्यांचा तुम्हाला, जर तुम्हाला ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर तुम्ही मला DM करा, मी तुम्हाला ह्यांचा नंबर वगैरे देतो. गॅलरीमधून तुम्हाला असा नजारा भेटतो. नारळाची झाडं आहेत, त्या साईडला समुद्रच आहे, जवळच आहे. आवाज येतो की नाही माहिती नाही तुम्हाला ऐकू, पण बघू शकता रात्रीचं हे खूप छान वाटतं ॲम्बियन्स. हे लाईट जेव्हा ह्याच्यावर पडतं ना त्याला लाकडावर, कारण का ते शाईन पॉलिश मारल्यामुळे ती लाईट एक वेगळीच हे देते आपल्याला, त्याच्यावर दिसायला पण छान वाटतं. बघ किती चांगल्या क्वालिटीचं काम केलेलं आहे. हे लॅम्प पण ते लाकडापासूनच बनवलेले आहेत. आणि हे ना लाकडावर जो ही लाईट पडते ना ती वेगळीच शाईन देते. हे एक्सपिरियन्स करण्यासाठी तुम्हाला एकदा या नक्की हॉटेलला व्हिजिट करावं लागेल. रूम नंबर 204. रूम तुम्हाला पूर्ण AC रूम भेटतात. आणि ACचा म्हणजे थंडावा खूप राहतो. हे लाकडाचं असल्यामुळे ना, या पाईनवूडचं लाकूड यूज केलेलं आहे, त्याच्यामुळे थंडावा निर्माण राहतो गरमी असेल तरी. 4 रूमचं काम झालेलं आहे आणि तिकडे 5व्या रूमचं काम बाकी आहे अजून. तशी असते ह्या दे आपल्या पट्टे खय जोरवा टाकलं. हे एवढं रूमचं बांधकाम झालं. किती जायचं झालं बाबन्या? 1 2 3 4. हे पहिलं केलं आहे, हे आत्ता पुन्हा चालू केलं आहे. 5व्याचं काम चालू आहे. हे आमचे मित्र बबन मेस्त्री, ह्या याचे कारागीर. माझी पावला दिसाक नको, कुबेराची पावला. केवढा पावला बघा. हे एकावर एक ठेवलं जातं आणि त्याच्यात ते जॉईंट असतात. म्हणजे ते लाकूड तसंच ते पहिलं काय बोलतात ते कट केलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यात एकावर एक ठेवून, जसं आपलं दगड असतो, दगड एकावर एक ठेवून जसं कसं वर केलं जातं, तसं ते लाकूड एकावर एक रचून कशाचा न आधार घेता हे बांधकाम केलेलं आहे. अनपट्ट्या मालक बनायचं असेल तर स्वतः काम करावं लागतं, आहे की नाही बबन? मग दुसऱ्यांच्या ह्याच्यावरही नाही. कसलं लाकूड म्हणतात त्या का? पाईनवूड. हे कुठून आणता तुम्ही? भिवंडावरून घेऊन येतात आणि मालवणमध्ये त्याचं तासून हे चल बाबू आम्ही येलच हे काच लावण्याचं काम चालू आहे खिडकीचं. हे फक्त असे पिलर उभे केलेले असतात. तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट थांबा. हे फक्त असे साईडला पिलर उभे करतात आणि त्याच्या आतमध्ये पूर्ण हे बांधकाम केलं जातं. आणि त्याची रचना कशी केली आहे दाखवतो. हे बघा, हे हा मिनिमम ना अर्ध्या फुटाचं, हे अर्ध्या फूट नाही, 1 2 3 4 5 इंचाचं ही फळी आहे. आणि त्याला हे असं जॉईंट मारलेलं आहे. हे बघा, असे एकावर एक ठेवून आणि ह्याचा सपोर्ट घेऊन जॉईंट केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. पाईनवूड लाकूड बोलतात याला. ह्याच्यावर अजून पॉलिशिंग वगैरे करायचं आहे. ह्याला पॉलिशिंग केलं ते असं दिसतं. किती छान वाटतं बघा.
मारशीत काचीर लाखाचे 12 लाख करायचे. लहान करता खिडकी लावण्याचं काम चालू आहे. खिडकी झालेली आहे लाव. बघा आज मालक अरे स्वतः काम नको करतात. वरच्या ध्यान जा ना बाबू. आता मालक काम करतायत आमचे मित्र. आणि त्यांना सहकार्य करायला ते आमचे हर्षद पोळ. ठीक आहे आपलं दुसरी. बांधकाम चालू आहे. हे वायरिंग केलेली आहे. ह्याच्यानंतर याच्यावर जास्त काय नाही, खिडक्या लावायच्या, दरवाजे लावायचे. ह्याच्यावर इथे एक मिरर येणार आहे. इथे कबाट हे बनवलेलं आहे. हे बघा सगळ्याला पॉलिश होणार. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लाईट्स नाही, फक्त मार्बलचं. हे इथे मार्बलचं यूज केलेलं आहे. बाकी पूर्ण वुडन टाईप आहे. बाकीच्या हॉलमध्ये, बाकीच्या बाथरूममध्ये हेच केलेलं आहे. वुडनच आहे. हे सगळं लाकूड टाईप केलेलं आहे. आणि आत्ता ह्या बाथरूममध्ये, हा जो 5वा रूम आहे त्याच्यामध्ये फक्त स्टाईलचं यूज केलेलं आहे. बाकी तुम्हाला इथे कसलंही हे नाही आहे, देऊ शकता तुम्ही. इथे टाईल यूज करण्याचं कारण म्हणजे ते लाकूड आहे ना, ते पाण्याने खराब होऊ नये म्हणून. कारण का बाथरूम असल्यामुळे लोक कशी वापरतात, पाणी पडतं, ते लवकर खराब होतं. आणि एक लाकूड खराब झालं त्याच्यामुळे पूर्ण काढावं लागणार. मग ते पूर्ण काढून निघणार नाही, कारण का ते एक जॉईंट असतो पूर्ण. तसं तुम्ही बघितलं मग अशी दाखवलं तुम्हाला, तो पूर्ण हे होणार. त्याच्यामुळे या बाथरूममध्ये टाईल्स यूज केले आहेत. बघू शकते इथे लाईट नाही आहे ना, तुम्ही तुम्हाला लाईट लावून दाखवलं असतं. खाली पूर्ण आहे. बाकी पूर्ण तुम्हाला वुडनचं बांधकाम करून भेटतं. स्वतः मालक काम करत आहेत, बबन मिस्त्री, आणि त्यांचे सहकारी. आणि हे आमचे मित्र. हे एवढं छान वाटतंय ना हे. मी तर कधी बघितलं नव्हतं. आणि आज अचानक आलो गावी, तेव्हा मला बोललं चल मी जरा काम चालू आहे तिकडे जायचं आहे. आणि बघितलं आणि मला असं एकदम भारी वाटलं आहे. म्हटलं चल ह्याच्यावर व्हिडिओ झाली पाहिजे, कारण का आपल्या मित्राने हे असं काय बनवलं. माझ्यापेक्षा लहान आहे तो. आणि हे त्यांनी त्याच्या कलाकृतीतून सादर करून, हे डिझाईन करून हे उभं केलेलं आहे हॉटेल्स त्याने. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा. एवढ्या कमी वयात त्याने जी काय डिझाईन करून जी हे उभं केलं आहे, मला बोलायला नाही जमत आहे तेवढं. पण तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा कसे वाटले रूम्स. एवढ्या कमी वयात त्याने हे जे काही त्याच्या स्वतःच्या कलाकृती. आणि तो उत्कृष्ट पक्वाजोदक आहे. जर सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये कधी विचारलात तुम्ही बबन मेस्त्री, तर ते कोण पण सांगेल. त्याला खूप लोक असे ओळखतात. आणि नाही जमत आहे बोलायला. तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही तर अशा प्रकारे आमचं तिथं झालं आहे. बबनच्या साईडवरून आम्ही निघालो आहे. आता चाललो आहे घरी. तर तुम्हाला अशा प्रकारे जशा प्रकारे त्यांनी वुडनचं जे बनवलं आहे, तशा प्रकारे तुम्हाला घराचं काम करायचं असेल, किंवा तुमचे हॉटेल्स, किंवा तुमचं अजून काही करायचं असेल, तुम्ही आमचा मित्र बबन मेस्त्रीशी संपर्क करू शकता. मी तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर तुम्ही मला DM करा. मी तुम्हाला त्याचा नंबर, त्याचं सर्व शेअर करतो तुम्हाला. आणि त्या हॉटेलला जर तुम्हाला यायचं असेल तर त्या हॉटेलला तुम्ही विजिट करू शकता. मी हॉटेलचं नाव यश हॉटेल आहे. तिथला नंबर वगैरे मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. आणि व्हिडिओ आवडल्यास कृपा करून लाईक, शेअर जेवढी होईल तेवढे. त्याच्यात देतं नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला नंबर नाही. जर तुम्हाला काही अजून डिटेल्स पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा मी तुम्हाला
इंस्टाग्राम आय डीला तुम्ही माझ्या मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय देईन. आणि जर ह्याचं काही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर त्याचं पण मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सगळं शेअर करतो. हॉटेल खूप छान आहे, म्हणजे एवढं थंड वाटतं ना त्या रूममध्ये. एकदा राहून बघा, असं काहीतरी वेगळं युनिक आहे आपल्या मित्राने बनवलंय. त्या रूमचे प्राइस वर खाली होत असतात सीझन वाईज, कधी 5,000 कधी 4,000. त्याच्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना तुम्ही सगळं विचारू शकता. आणि व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. जय महाराष्ट्र. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.